प्राईम टाइममध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने. 4 मंत्री घरी जातील, 5वा गटांगळा खातोय असं संजय राऊत म्हणतायत. एक्सवरती पोस्ट करत संजय राऊतांचा खळबळजनक दावा बघायला मिळतोय. शिंदे आणि दादांचे मुख्य नेते शहांनी निर्णय घेतलेला आहे असं राऊत म्हणतायत. तर महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू होतील असं सुद्धा राऊत म्हणतायत. दरम्यान संजय राऊतांनी काय ट्विट केलं ते आपण एकदा बघूया. फडणवीस मंत्रिमंडळात रमी रमा रमणी. मी दिल्लीत आहे, 4 मंत्री नक्की घरी जात आहे. 5वा गटांगळ्या खातोय. आपण संजय राऊतांनी नेमकं काय ट्विट केलं ते आपण बघतोय. तर संजय राऊतांनी महायुतीवरती निशाणा साधलाय. मिंधे अजितदादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतलाय असा दावा या ट्विटमध्ये संजय राऊतांनी केलेला आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. प्रशांत, खरं तर हे खळबळजनक ट्विट म्हणावं लागेल. नेमकी कोणते मंत्री आहेत, त्यांची नावं काय असतील? महत्वाचं म्हणजे आम्ही जर बघितलं, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे संसदेचं. त्यापूर्वी संजय राऊत हे दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर हे ट्विट केलेलं आहे. त्यांनी कुठल्याही मंत्र्यांचं नाव नाही लिहिलं आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीनं वादग्रस्त मंत्री आहे, त्या वादग्रस्त मंत्री जे आहे ते निश्चितपणे घरी जात आहे. त्यांच्यापैकी 5 लोकांचे 5 मंत्र्यांची त्यांनी जवळपास त्यांनी घोषणा केलेली आहे की 5 मंत्री जात आहेत, 4 मंत्री नक्कीपणे घरी जात आहे, 5वा गटांगळा खात आहे अशा पद्धतीने त्यांनी ट्विट केलं. त्यांनी हे म्हटलेलं आहे की मिंधे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे प्रमुख मुख्य नेते आहेत ते अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी होत आहे असं त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे. या संदर्भात लवकरच माहिती मिळेल. उद्या जेव्हा ते पत्रकार परिषद घेतील त्यामध्ये अतिरिक्त खुलासा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे त्यांनी एक प्रकारे हे ट्विट करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण केली आहे. आता हे 5 मंत्री कोण आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. अगदीच प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुढच्या बातमीकडे वळूया. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये तुफान राडा झालेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधान परिषदेत मोबाईलमध्ये रमी खेळत असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर केला आणि या विरोधातील अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या पत्रकार परिषदेत थेट घोषणाबाजी केली आणि यावेळेला त्यांनी कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली. आणि यावेळेला छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी निवेदन दिलेलं आहे. यावेळेला काही आंदोलकांनी तटकरेंसमोर पत्ते भिरकावलेत आणि यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांवरती थेट हल्ला केला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देताना नेमकं काय घडलंय आपण एकदा बघूया. आम्ही काही तुम्हाला भांडायला आलेलो नाही, परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे. आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले आहेत द्यायला कृषी मंत्र्यांना. पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. घरी बसून खेळायला सांगा. विधानसभा गृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळं. आमचं ही म्हणणं आहे. आपण जे म्हटले ना ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई. 1 मिनिट बरोबर आहे. तुम्ही थांबा ना, मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी. कृषी मंत्र्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या. त्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे, त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा. एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे. अजित पवार
तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय, याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार म्हणजे मोजावी लागणार.